चालू घडामोडी 2026 प्रश्न महत्त्वाचे. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक व जाहिरातगुरू पीयूष पांडे यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. एस.टी. महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारीपदी प्रियांका नारनवरे यांची नियुक्ती. हरवंश नारायण यांची तिसऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली. बिनविरोध निवड लक्षात ठेवा. कैलास सत्यार्थी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर. फेब्रुवारी 2026 मध्ये तारिक रहमान यांनी बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 2025 महिला कबड्डी विश्वचषक भारताने जिंकला. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती. आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील मुलींसाठी लखपती बिटिया योजना दिल्ली येथे सुरू करण्यात आली. संसदेतील 12 खासदारांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील 5 खासदारांचा समावेश आहे. 2025च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात भारत 91व्या स्थानावर आहे. इंद्र 2025 हा लष्करी सराव भारत व रशिया देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता. मित्रांनो, हे होते आजचे MPSC चालू घडामोडीचे प्रश्न.